आणि शाहूबाई 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 भैरवला भैरवला चांगला Bye.
Thank you.
संध्याते सर्वस्वरूपाः अतच्च विश्वा एनैष भूतिस्थन्तरात्मा ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ निधनपतये नमः शिवगणनायकाय नमः शिवलिंगाय नमः न्याय नमः हिरण्यलिंगाय नमः सुवर्णाय नमः सुवर्णलिंगाय नमः न्याय नमः दिव्यलिंगाय नमः भवाय नमः भवलिंगाय नमः सर्वाय नमः सर्वलिंगाय नमः शिवाय नमः शिवलिंगाय नमः परमाय नमः परमलिंगाय नमः ज्योतिषे नमः ज्योतिर्लिंगाय नमः ॐ एतत् सोमस्य स्वाहा ओम अग्नय स्वाहा समारूढादेभ्यः क्रोधसमाकुलाः चन्द्रं चक्रं गदां शक्तिहलं च मुसलायुधं स्वाहा ओम अग्नय स्वाहा एतकं तोमलं चैव वर्षं वाचमेव च कृतायुधं त्रिशूलं च शारङ्गायुधमुत्तमं स्वाहा ओम अग्नय स्वाहा दैत्यानां देहमाचाय वक्तानां भयाय च धार्यञ्चायुधा नित्यं देवानां च हिताय वै स्वाहा ओम अग्नय स्वाहा नमस्ते तु महाचण्डिकायै तन्नमः ओम अग्नय स्वाहा अग्नय नमः ॐ देवाची नावं ॐ
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते झोलाई देव्ये नमः स्वाहा ओम अग्निय स्वाहा ओम झोलाई देव्ये नमः स्वाहा ओम अग्निय स्वाहा 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 झोलाई देव्ये नमः नवलाई देव्ये स्वाहा ओम अग्निय स्वाहा 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 भैरवाय स्वाहा ओम अग्निय स्वाहा भैरवाय स्वाहा ओम अग्निय स्वाहा भैरवाय स्वाहा ओम नमः शिवाय 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 मनातल्या मनात नाही बोलायचं मोठ्याने बोलायचं स्वाधविता पुत्रातु वतोः पवित्रेण सदधारेण सुधाकामुदकः ओम पूर्णादर्वे परापद सुपूर्णा पूर्णापद वस्तेव विक्रम ईशमूर्जो शतकृत स्वाहा ऋत्विजो नमः दक्षिणस्यादिशे मांसेभ्यो नमः पश्चिमस्यादिशे ग्रहेभ्यो पशुभ्यो नमः उत्तरस्यादिशे वनस्पतयो नमः पूर्वायत्य संवत्सराय नमः द्विशतो हनमे भागीरथे 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 परिस्तरणं वीरस्य अग्निं परिसम्मोहनम् अग्निं परिसम्मोहनम् अग्निं परियुक्षणम् अग्निं परियुक्षणम् अग्निं परियुक्षणम् अग्निदूतं पुरोदते हव्यमाहममुद्रवे देवानासा इति अग्निनारायणाय नमः सकलभुजनार्दयं घाषपुष्पं समर्पयामि नैवेद्यं निवेदयामि प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय जय इकडे फोटो पाडले जा ना तू ते पोरीचं नाव चला रस्ते लावा हो हे बघा हे ऐका रे लक्षात घ्या जास्त त्यांनी रस्त्याच्या बाजूला सगळं उभं राहा, एक पलीकडं आणि एक इकडं हो लाईन वेडा होईल मी वेडा त्या पोरानं रिझल्ट पुढे केला तो म्हणला म्हणूनच नापास झालो तुम्ही येडे झाले तर मला माझ्या आईला कोण सांभाळायचं नाही लागायचं त्याच्यामुळे माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा सांगते कीर्तनाला गेले एके ठिकाणी आणि आमच्या शेजारचं एक बाळ आहे त्याची आई माझ्या बरोबर म्हटली कीर्तनाला यायचंय मग ते दोघांनाही घेऊन गेले ज्या घरात चहा पाण्याची व्यवस्था होती त्या घरातल्या सुनबाई पाणी घेऊन आल्या त्यांना गेले होते दिवस 9वा महिना चालू होता ती भरलेली बाई जरा अवघडतच आली आणि ते तिचं एवढं मोठं पोट बघितलं उठलं नाही कार्ट म्हटलं कुठानाचे आणूच नाही पण आणलं ह्यानं काही करू नये ते जवळ गेलं ना आतमध्ये त्या पोटाला हात लावून म्हणायला लागला आतमध्ये बॉल आहे मी त्याला म्हणलं बाळा आतमध्ये बॉल नाही बेबी आहे बेबी आतमध्ये बाळ आहे बॉल नाही ते बसलं पाणी पिलं आणि मग ती बाई निघून गेली बिचारी आतमध्ये आणि मग नंतर सासरी बुवा आमची विचारपूस करायला आले पण सासरी बुवा खात्या पित्या घरचे त्यांची ढेर तेवढीच मोठी होती हे उठलं ना आणि जवळ जाऊन म्हणलं हळूच बसा बेबी आहे बेबी आतमध्ये काय या पोरांचा काही भरोसा आहे कधी कुठं काय बोलतील त्याच्यामुळे आत्ताच्या पोरांमध्ये निरागसता नाही पण पूर्वीचा जो काळ होता तो निरागसतेचा होता त्याच्यामुळे तर मोठमोठाने संत म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ज्या वेळेला तुम्ही लहान होता ना त्यावेळेला मोठी माणसं तुमच्यावरती कृपा करतात तुम्ही लहान म्हणून झुलाई मातेच्या समोर जा आणि तिला म्हणा तू पळते नाहीच जर आली तर तिला सांग आता पहाते सकाळी नाही आली तर मी रडायला चालू करेन आणि आईला मुलानं रडलेलं सहन होत नाही मुलाची काळजी करून हिरकणी गडावरनं कड्यावरनं खाली उतरली होती हा पांडुरंग परमात्मा मंदिरातनं तुमच्या घरात यायचा नाही का झुलाई माता मंदिरातनं तुमच्या घरी यायची नाही का येईल पण तिला दम द्या आणि सांगा आता धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी विचारेल झुलाई माता तुम्हाला अरे करायचं काय मी तुमच्या घरी येऊन काय करायचं ते सांगा करावे शीतळ
बहु झाली हळहळ, मला शांत कर, मला स्थिर कर. आणि सध्या प्रत्येक माणूस पळपळ पळपळ करून गरम झालाय, तापलाय, पळून निघालाय, होरपळून निघालेला आहे. प्रत्येकाला सध्या ताण आहे. काम करणारेच होरपळतायत असं नाही, तुमची निगा राखणाऱ्या गृहिणी सुद्धा होरपळून निघतायत. मुलाचा डबा करू का नवऱ्याचा डबा करू का सासू सासऱ्यांना नाश्ता वाढू का माझ्या कंपनीचं बघू, नेमकं काय करू, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळेजण अडचणीत आहेत. शांती आणि समाधान कोणालाच नाही. म्हणून त्या आईला सांगायचंय मला शांत कर. गावी त्याच्यासाठीच येताना इथं आलं की समाधान लागतं, इथं आलं की माणूस शांत होतो. आणि तुमचं गाव तर डबल भाग्यवान, का रेंजच नाही गावात. करा किती फोन करायचे ते, आम्ही तुमच्या आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे, त्याच्यामुळे सुखी आहात तुम्ही. म्हणून सुख मिळवायचं असेल तर गावाकडे येत जा. आणि अजून एक सांगते, आंबवली गावातली माणसं पुण्याला आहेत. पुण्याला आहेत कारण माझ्या गावाला आहेत म्हणून पहिले पुणेकरांचं नाव घेतलं. पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, इगतपुरीला पण आहेत, बरोबर. अजून कुठे आहेत का, तीनच ठिकाणी, पुणे, मुंबई आणि इगतपुरी. गाव सोडून तुम्ही गेलाय हरकत नाही, पण गावाची नाळ मात्र कधी तुटू देऊ नका. कारण गावातनं जी एसटी तुम्हाला गाव सोडताना इथून घेऊन गेली आहे ना, ती एसटी तुम्हाला जाताना सांगत असते, बाळांनो जा पण माघारी या गावात या. एसटीच्या पाट्या काय असतात माहितीये का तुम्हाला? आंबिवली, खेड, आंबिवली. आहे का एसटी गावात? पाट्या अशाच असतात ना, आंबवली, खेड, आंबवली. त्यांना सांगायचं काय असतं, ही गाडी आंबवलीवरनं निघणार, खेडला जाणार आणि परत खेडवरनं. ती पाटी सांगत असते, बाळांनो कमवण्यासाठी आंबवली सोडा, पुण्या, मुंबईला, इगतपुरीला जाऊन राहा. पण ज्या वेळेला तुम्ही आर्थिक इकॉनॉमिकली स्टेबल व्हाल त्यावेळेला पुन्हा आपल्या या काळ्या आईला विसरू नका. पुन्हा आंबवलीला आल्याशिवाय राहू नका, गावचा विकास केल्याशिवाय राहू नका. म्हणून पुन्हा आंबवलीला या. आणि इथं आल्यानंतर समाधान आहे, इथं आल्यानंतर शांतता आहे. आणि नाही शांतता वाटली तर आईला सांगा, करावे शीतळ. भाऊसाहेब तुमचं मंदिर प्रचंड सुंदर आहे आणि त्यातली त्यात तुम्ही बारीक निरीक्षण केलं की नाही मला कल्पना नाही, तुमच्या ग्रामदैवतांच्या मूर्त्यांवरती आजच प्रतिष्ठापना झालेली आहे, पण इतकं प्रचंड तेज आहे की त्या मूर्त्या काही क्षणात बोलतील, इतक्या त्या तेजस्वी आहेत, इतक्या त्या जागृत आहेत. फक्त तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. 5 मिनिटं त्यांच्या समोर बसा, त्या तुम्हाला सगळ्या अडचणीतनं दूर करतील. त्यांना म्हणा, करावे शीतळ, भाऊ झाली हळहळ. आणि ज्या क्षणाला आई येईल त्या क्षणाला तिचं भजन चालू करा आणि तिच्या चरणावर नतमस्तक व्हा. आमच्याकडे पांडुरंग आल्यावर आम्ही कोणतं भजन करतो ते ऐका. विठोबाय रखुमाई, तो नाही चांगलं तुला एवढा पप्पा, एवढा बॅलन्स चांगला आहे. अरे होम ग्राउंड आहे, होम ग्राउंड ये वर परीक्षावर गेली ना. आता मला दोन अरे बाकी तिथं जाऊ बाउंड्रीला कोणतरी काय इथं देत असं मी कीपर आहे. राहून द्या काय मला चाय मागवली मी आपले